यस, वेलकम ऑल. जरा वेळात आपण लाईव्ह सेशन सुरू करतोय. बरेच लोक अजून कनेक्ट होत आहेत. सुस्वागतम. पहिले तर मी अश्वमेध अकॅडमी तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करते. 12वी पास मुला-मुली पोलीस दलात भरती व्हायचे तर आजच आपल्याला अश्वमेध करिअर अकॅडमीमध्ये नोंदवा, जेथे तुम्हाला पोलीस भरती घेण्याचा विश्वास दिला जाईल व आपल्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाईल. महाराष्ट्र पोलीस जुनी मंजूर भरती 2019 मध्ये जाहिरातीनुसार 5500 पदांसाठी प्रथम लेखी परीक्षा व नंतर मैदानी चाचणी अशी भरती लवकरच सुरू होत आहे. तसेच 2021 मध्ये आगामी 7500 नवीन मंजुरीक्त पदांची भरती चाचणी प्रथम मैदानी चाचणी व नंतर लेखी परीक्षा होणारच आहे. आम्ही आपल्याकडून मैदानी चाचणी तसेच लेखीची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. यासाठी आजच अश्वमेध करिअर अकॅडमी मध्ये लाईव्ह सेशन ठेवले आहे. आपण आज माननीय मनीष बोरस्ते सर तुम्हाला जी काही माहिती देणार आहे ती तुम्हाला उपयुक्त ठरेल. नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरल्यानंतर तुम्ही त्याचे कमेंट्स करणारच आहात आपण आपल्यासाठी. यासाठी या सरांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपलं सेक्शन स्टार्ट करावं. ओके. धन्यवाद हर्षदा. जसं की आपल्या सर्वांना आजचा विषय माहिती आहे, पोलीस आणि आर्मी या पदासाठी तयारी करत असलेल्या तरुणांना फिजिकल फिटनेसचं महत्त्व, फिजिकल फिटनेस संदर्भात आपले फिजिकलचे जे इव्हेंट्स आहेत आर्मीचे तसेच पोलीस भरतीचे, या सर्व इव्हेंट्ससाठी कशा प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे, कुठल्या इव्हेंट्समध्ये कुठल्या बॉडी पार्ट्स कुठले आपल्याला स्ट्रेंथनिंग असेल, मसल कंडिशनिंग असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कसा विकास करता येईल व आपल्या पोलीस आणि आर्मीच्या दोन्हींच्याही इव्हेंटसाठी आपलं शरीर आपल्याला कसं तयार करता येईल याबद्दल आज आपण थोडीफार माहिती जाणून घेऊया. मला विद्यार्थ्यांना सर्वप्रथम एक कळकळीची विनंती अशी करायची आहे की बऱ्याच अकॅडमीज आपल्या या क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहेत. या अकॅडमीमध्ये अनेक ठिकाणी मी बघतोय की जे काही विद्यार्थी पूर्वी 2-2, 4-4 वर्षापासून सराव करत होते मैदानी प्रशिक्षणाचा, त्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे काही कोचिंग सेंटर सुरू केले. कोचिंग सेंटर्स सुरू करण्याबद्दल काही दुमत नाही, परंतु मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की आपण ज्या प्रशिक्षकाकडे किंवा ज्या कोचकडे किंवा ज्या टीचरकडे प्रशिक्षण घेत आहोत त्या शिक्षकाने त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये, जसं की फिजिकल एज्युकेशन, आपण या सब्जेक्टच्या अंडर हे कोचेस सगळे घडत असतात. फिजिकल एज्युकेशन टीचर हा फक्त एक मैदानी अभ्यास करून आलेला किंवा मैदानी फक्त खेळांमध्ये सहभागी होऊन तयार झालेला हा शिक्षक नसतो. तो अनेक विषयांचा त्यामध्ये सखोल अभ्यास त्याने केलेला असतो. जसे की बायोमेकॅनिक्स असेल, फिजिओलॉजी असेल, अॅनाटॉमी असेल, स्पोर्ट्स सायकोलॉजी असेल, स्पोर्ट्स मेडिसिन असेल, स्पोर्ट इंजुरी असेल, असे अनेक प्रकारचे टोटल 16 विषयांचा या फिजिकल एज्युकेशन टीचरने अभ्यास केलेला असतो. म्हणून मी प्रत्येक विद्यार्थ्याला जो पोलीसमध्ये असेल किंवा आर्मीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असेल त्यांना विनंती करतो की आपण अशाच प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घ्या की जेणेकरून तो त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तज्ञ असायला हवा, जेणेकरून
सर्वात मोठा आज मेजर इश्यू जर आपल्याला बघायचा असेल तर तो इंजुरीजचा आहे. इंजुरी प्रिव्हेन्शनवर आपल्याकडे काम फार कमी प्रमाणात केलं जात आहे. अनेक विद्यार्थी हे स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनाही देखील मला आव्हान करायचं आहे की आपण नक्कीच जरूर स्वतः करा. प्रत्येकाला नाशिक सारख्या या शहराकडे येणं शक्य नसेल. आपल्या गावांमध्ये जरी आपल्याला सराव करायचा असेल, परंतु थोडंसं तरी तुम्ही त्याबद्दल नॉलेज घ्यायला हवं, जेणेकरून आपल्याला या दोन्हींचा सराव करत असताना जो आजकाल विद्यार्थ्यांना इंजुरीजचा सामना करावा लागतोय, जसं की नी इंजुरीजचं प्रमाण आजकाल आपल्याला जास्त बघायला मिळते. शिन स्प्लिंट्स असतील, लोअर बॅक इंजुरी असतील, नेक इंजुरी, स्पाइन रिलेटेड काही इंजुरीज असतील, या इंजुरीजचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आज आहे. जेणेकरून जरी आपण आज कुठे पोलीस किंवा आर्मीमध्ये भरती झालो आहोत, परंतु पुढे आपण ड्युटी करणार आहोत. आपल्याला अनेक वर्ष या देशाची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. तर ती देश सेवा करत असताना आपण रिटायरमेंट होईपर्यंत किंवा जे काही आपलं आयुष्य उर्वरित आहे ते आपल्याला आनंदित जाण्यासाठी आजच या सर्व गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच आजचा जो आपला विषय आहे फिजिकल फिटनेस, त्याचं महत्त्व, त्याचे प्रकार आणि तो आपल्या पोलीस आणि आर्मीची तयारी करत असताना आपल्या आयुष्यात काय काय रोल असतो त्याचा, तो आपण थोडक्यात आज जाणून घेऊया. साधारणतः फिजिकल फिटनेसचे दोन भाग पडतात. कंपोनंट्स ऑफ फिजिकल फिटनेस ज्याला आपण म्हणतो, तो एक पडतो HRPF आणि सेकंड जो आहे तो SRPF. त्याचा HRPF म्हणजे हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस, जो दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सर्वांनाच कामाचा आहे. तसेच आता आपण ज्या मैदानी इव्हेंट्स जेवढे सगळे आपले आहे ग्राउंडचे, ते करत असताना त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काय रोल आहे. दुसरा जो आहे तो स्किल रिलेटेड फिजिकल फिटनेस, ज्याला आपण SRPF असं संबोधलं गेलंय. त्या SRPF या दोन्ही घटकांमध्ये काही सब पॉइंट्स अजून आहेत. या दोन्हींचा आज आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. पहिले जे आहे कंपोनंट्स ऑफ फिजिकल एज्युकेशन मधलं HRPF. ज्याचा मी फुल फॉर्म तुम्हाला सांगितला की हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस. त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. ते कुठले प्रकार आहेत ते आपण पहिले बघूया. सर्वात पहिला जो आहे कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स. हा सर्वात पहिला प्रकार कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स. आता बघा, कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणजे काय. एखाद्या मराठीमध्ये जर बघायचं झालं, त्याचा अर्थ असा आहे की हृदयाचा धोकारपणा. कुठलीही शारीरिक ऍक्टिव्हिटी आपल्याला करत असताना शरीरात हृदयासंबंधित ज्या काही ऍक्टिव्हिटीज, फॉर एक्झाम्पल रनिंग असेल, वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, स्प्रिंटिंग असेल, या सर्व ज्या क्रिया घडतात या हृदयामार्फत घडतात. जसं जसं आपण ऍक्टिव्हिटी सुरू करतो आपल्याला ब्लड सर्क्युलेशन हे सुरू होतं. स्वेटिंग होतं म्हणजे काय होतं, कुठलाही बॉडी पार्ट आपण एक्सरसाइज सुरू केलं, स्वेटिंग, आपले बॉडी टेम्परेचर वाढतंय, ब्लड सर्क्युलेशन मार्फत ज्याचा बॉडी पार्ट आपण यूज करतोय, फॉर एक्झाम्पल पायाची एक्सरसाइज करतोय, पायाच्या मसल्सला ब्लड सर्क्युलेशन जास्त प्रमाणात होणार आहे, लगेचच त्यामुळेच आपलं बॉडी टेम्परेचर वाढतंय. कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणजे काय, हृदयाचा दमदारपणा, जो आपल्याला लॉंग डिस्टन्स रनिंग मध्ये कामाचा आहे. जेणेकरून जसं काही हाफ मॅरेथॉन असेल 21 किलोमीटर, फुल मॅरेथॉन असेल 42 किलोमीटर, ह्या सारखे किंवा अतिशय जास्त वेळ चालणारे जे काही इव्हेंट्स आहेत ते हृदयाच्या मार्फत घडवले जातात. रक्ताभिसरण जे काय होतं, कार्डिओव्हॅस्क्युलर एंड्युरन्स म्हणजेच तो हा प्रकार, जेणेकरून ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ इन्व्हॉल्व आहे. होतं काय, श्वसनासंबंधी आहे. श्वसन आपण नाकाद्वारे श्वास घेतोय, ऑक्सिजन कंझ्युम करतोय, तो लंग्स मार्फत आपल्या जे काही बॉडी पार्ट्स ऍक्टिव्ह होत आहेत त्या लंग्स मार्फत त्या ब्लड मध्ये ते ऑक्सिजनची मात्रा पोहोचवली जाते आणि त्या पर्टिक्युलर बॉडी पार्ट कडून किंवा त्या मसल कडून ते कार्य आपण घडवलं जात आहे. मग आता आपल्याला अगोदर आपण याचे जे काही प्रकार आहेत HRPF च्या अंडर कुठले कुठले येतात ते आपण फक्त एक डिस्कशन करूया आणि याचं रिलेशन आर्मी किंवा पोलीस भरतीची जी प्रॅक्टिस आपण करतोय फिजिकल इव्हेंट्सची, त्यामध्ये आपला या घटकांचा काय रोल आहे आपण तो अभ्यास करूया. सेकंड जो आहे मस्क्युलर स्ट्रेंथ, HRPF मध्ये जो येतो सेकंड मस्क्युलर स्ट्रेंथ.
मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे काय? आपल्या मसलमध्ये असलेली ताकद. एखादी वस्तू असेल, बरेच विद्यार्थी आता जिम मध्ये जातात वर्कआउट करण्यासाठी. मला एखादी वस्तू उचलायची आहे, 10 किलो तिचं वजन आहे, ती मला उचलायची फक्त आणि पकडून उचलून वर उचलायची जी आहे, तिच्यासाठी माझ्या मसलमधून जी काय ऍक्टिव्हिटी होणार आहे ती माझ्या मसलची असलेली स्ट्रेंथ, म्हणजे थोडक्यात ताकद. मग मस्क्युलर स्ट्रेंथ मध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक स्टॅटिक आणि सेकंड जो आहे तो डायनामिक. स्टॅटिक काय की मी ती वस्तू फक्त उचलली, फॉर एक्झाम्पल 10 किलोचा डंबेल्स आहे, डंबेल मी उचलला आणि उचलून ठेवला, उचलून होल्ड केल्या माझ्या हातात, ही झाली माझ्या मसल मधली असलेली ताकद किंवा स्ट्रेंथ, त्याला म्हणतात मस्क्युलर स्ट्रेंथ. आणि दुसरा जो ही झाली स्टॅटिक, उचलून फक्त हातात ठेवला, उचललाय, होल्ड केलाय, ती झाली स्टॅटिक. आणि सेकंड जी आहे ती डायनामिक, तोच डंबेल्स मी हातात पकडला आणि बायसेप कर्ल करतोय, माझी रेंज ऑफ मोशन जी एल्बो जॉईंटची रेंज ऑफ मोशन आहे ती पूर्ण वापरतोय आणि त्या वजनही त्याच्या हातात माझ्या आहे, त्याला म्हणतात डायनामिक मस्क्युलर स्ट्रेंथ. तिसरा जो प्रकार आहे तो त्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी, HRPF मधला थर्ड. फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये जे जे काही जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्सची फुल रेंज ऑफ मोशन मध्ये मुवमेंट करणं किंवा त्यापेक्षा जास्त मुवमेंट होणं, हे म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. फॉर एक्झाम्पल रिस्ट जॉईंट आहे, बऱ्याच लोकांचा रिस्ट जॉईंट हा इथपर्यंत होतो, ही झाली त्याची रेंज ऑफ मोशन. माझी फ्लेक्सिबिलिटी चांगली असेल तर हा पूर्ण इथपर्यंत येईल, याला म्हणतात रिस्ट जॉईंटची फ्लेक्सिबिलिटी. तसंच एल्बो आहे, शोल्डर आहे, लो बॅक आहे, नीज आहेत, या सर्व जॉईंट्स जे जे काही जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्स मध्ये जी आपली शरीराची रेंज ऑफ मोशन पूर्ण होते त्यापेक्षा थोडी वाढवणं, त्याला म्हणतात फ्लेक्सिबिलिटी किंवा लवचिकता. ह्या लवचिकतेचे फायदे काय होतात? आता तुम्हाला वाटत असेल की पोलीस मध्ये किंवा आर्मी मध्ये जाण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी का गरजेची आहे? बरेच लोक अजूनही स्ट्रेचिंग हा पार्ट वगळत आहे आपल्या पूर्ण ट्रेनिंग सेशन मध्ये. जर आपल्याला आयुष्यभर आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल विदाऊट एनी इंजुरी, जर आपल्याला इंजुरी नको असेल तर आजपासूनच आपण फ्लेक्सिबिलिटीला सुरुवात करायची आहे. फ्लेक्सिबिलिटीच्या ज्या एक्सरसाइजेस आहेत वर्कआउट करणे सुरू करण्याच्या अगोदरच्या आणि वर्कआउट संपल्यानंतरच्या, जसं आपलं बॉडी टेम्परेचर हळूहळू रेज होत आहे, बॉडी टेम्परेचर हळूहळू वाढतंय, त्याच पद्धतीने पुन्हा ते कमीही करत चाललं पाहिजे. त्याचाच अर्थ की आपण ती फ्लेक्सिबिलिटी करून बॉडीचं टेम्परेचर हळूहळू पूर्ववत आणणे. आणि फ्लेक्सिबिलिटी ही अनेक त्याच्यामध्ये प्रकार पडतात पुन्हा. मग फ्लेक्सिबिलिटीचा आणि पोलीसचा कसा रिलेशन आहे, या सगळ्या कॉम्पोनंट्सचं कसं आहे पुन्हा आपण पुढे बघतोय. आता त्याच्या पुढचा जो पार्ट आहे बॉडी कॉम्पोजिशन. बॉडी कॉम्पोजिशन म्हणजे काय की मेद विरहित आणि मेद असलेली बॉडी. आपलं लीन बॉडी मास आणि फॅट मास. आपल्या शरीरामध्ये जे आपल्या फॅटच्या व्यतिरिक्त जे आहेत ते आणि फॅट सोबत असते. आता कुठल्याही जर तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व होत असाल तर काही काळानंतर तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल प्रत्येकाने की फॅट लॉस हे बॉडीमध्ये होत असतं. आता बॉडी कॉम्पोजिशन मध्ये काय की फॅट वेगळं आणि फॅट विरहित जे काय आपलं वजन आहे त्या दोन्हींचं समतोल प्रमाण, त्याचा एक प्रॉपर प्रपोर्शन मध्ये ते जेव्हा येतं त्याला म्हणतात बॉडी कॉम्पोजिशन. त्यानुसार अजून एक जसं मी बोललो HRPF नंतर SRPF, त्याचे आपण आता काही प्रकार बघूया. SRPF मी जसं सांगितलं स्किल रिलेटेड फिजिकल फिटनेस, हा महत्व करून प्रत्येक गेम मध्ये हा प्रकार बघितला जातो. जसं की ऍथलेटिक्स मध्ये असेल किंवा फुटबॉल मध्ये असेल, क्रिकेट मध्ये असेल, स्किल रिलेटेड फिजिकल फिटनेस. आता तुम्ही म्हणाल यात स्किल कुठे आलं? पोलीस भरतीमध्ये किंवा आर्मी मध्ये 1600 मला फक्त 1600 मीटर पळायचे, त्यामध्ये स्किलचा कुठला पार्ट आला? असं नाहीये, स्किल तिथे पण आहे. त्याचं स्किलचं रिलेशन कुठे येईल आपण पुढे बघूया. स्किल मधला सर्वात जो पहिला पार्ट आहे तो आहे स्पीड.
स्पीड सर्वांना माहिती आहे. स्पीड काय, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कमीत कमी वेळेत पोहोचणं म्हणजे स्पीड. मग तो स्पीड 100 मीटरचा असेल किंवा तुम्ही लेखीमध्ये सुद्धा पेपर सोडवण्याचा स्पीड असेल तोही तो स्पीडच्या अंडरच येतो. आपल्याला कुठल्याही कामात आपली गती जास्तीत जास्त ठेवणे, अचूकपणे न चुकता जर आपली गती असेल जास्तीत जास्त, तो म्हणजे स्पीड. स्पीड म्हणजे आता 1600 मीटरला आर्मीसाठी किंवा पोलीसमध्ये कसा वापरला जाईल आपण ते डिस्कशन करूया. स्पीड नंतर जो दुसरा पार्ट आहे SRPF मधला तो आहे ॲजिलिटी. ॲजिलिटी म्हणजे काय की एखादी मुवमेंट करत असताना स्पीड मध्ये चेंजेस करणे म्हणजे ॲजिलिटी. जसं की मी पळतोय, माझा वेग हा शरीराचा खूप जास्त प्रमाणात आहे, अचानकच मध्ये कुठली काही वस्तू आली किंवा काय खड्डा, मी तो खड्डा चुकवणं पळता पळता ते झालं माझं ॲजिलिटी. किंवा बऱ्याच वेळा आपण बघितले 1600 मीटर स्टार्ट होतो, स्टार्टला फार जास्त गर्दी असते, एक मुलगा पळतो, त्याच्या पाठीमागे 1 2 3 4 सगळे एकमेकावर पडतात आणि पूर्ण असं ढीग लागला जातो. असं बऱ्याच वेळा घडले, बऱ्याच वेळा आपण बघितले. ती माझ्या समोर एखादा मुलगा पळतोय, तो पळता पळता पडलाय, त्याला मी माझ्या स्पीडमध्ये असताना, मी सुद्धा स्पीडमध्ये असताना मी त्याला पटकन चुकवायचंय, ही झाली माझ्या शरीरामध्ये असलेली ॲजिलिटी. तिसरा प्रकार त्याच्यातला जो आहे तो बॅलन्स. बॅलन्स. आता बॅलन्स म्हणजे काय की शरीराचा समतोल साधणे. परंतु इथे बॅलन्स आपण कशा संदर्भात बघणार आहे की एखादी ऍक्टिव्हिटी करत असताना माझं शरीर एका समतोल प्रमाणात कसं असेल. फॉर एक्झाम्पल 100 मीटरचं पुन्हा उदाहरण बघूया आपण. 100 मीटर पळत असताना माझा बॉडी बॅलन्स आहे स्टार्ट, 100 मीटरचा स्टार्ट आपण घेतो. बॅलन्स कधी होईल सर्वात जास्त, आपले सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी बॉडीची आहे ती जमिनीपासून जेवढी ग्रॅव्हिटीकडे जास्तीत जास्त प्रमाणात खाली असेल, ग्रॅव्हिटीच्या जवळ असेल, तेव्हा आपल्या शरीराचा पूर्णपणे बॅलन्स आपल्या हातात असतो किंवा जास्त स्टॅबिलिटी आपल्याला तेव्हा मिळते. म्हणून हा बॅलन्स देखील अतिशय महत्त्वाचा रोल आपल्या या सर्व इव्हेंट्स मध्ये करत असतो. पुढचा प्रकार जो आहे कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय की एका जसं की आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊया. बॉल माझ्याकडे कोणीतरी फेकलाय, बॉल मला कॅच करायचा आहे, तर ते कोऑर्डिनेशन कुठे होत आहे, आपण डोळ्यांनी बघतोय बॉलला आणि तो माझ्याकडे, डोळे आणि हात हे दोन्ही माझे अवयव त्यात इन्व्हॉल्व होत आहे. आय अँड हँड कोऑर्डिनेशन असं त्याला आपण म्हणतो. बॉल कॅच करणं हे झालं आय अँड हँड कोऑर्डिनेशन. फुटबॉल खेळतोय, पळत पळत मला किक करायची आहे, फुटबॉल खेळत असताना पुन्हा तेच आय अँड लेग कोऑर्डिनेशन. तसंच आता कोऑर्डिनेशन आपल्याला फक्त मला पळायचं, यात कुठलं आलं कोऑर्डिनेशन आता तर हँड आणि लेग. 100 मीटर मला पळायचंय, स्पीड माझा कसा असला पाहिजे, डावा हात कधी पुढे येणार आहे, उजवा हात कधी पुढे येणार आहे, उजवा हात पुढे असताना डाव्या पायाची मुवमेंट काय, डावा हात पुढे असताना उजव्या पायाची मुवमेंट काय, ती कशा पद्धतीने असायला हवी, या दोघांमधला कोऑर्डिनेशन याला म्हणतात कोऑर्डिनेशन. या दोघांचं त्या प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये होणारी मुवमेंट म्हणजे कोऑर्डिनेशन. सेकंड पुढचा पार्ट जो आहे तो आहे रिएक्शन टाइम. 5 नंबर. रिएक्शन टाइम. रिएक्शन टाइम म्हणजे काय की 1600 मीटरला आपण उभे, क्लॅपर तिथे हातात आहे किंवा गन शॉट आहे, गन शॉटचा तो आवाज कानाने ऐकणं आणि बॉडीने त्याच्यासोबत रिॲक्ट होणं, त्याला म्हणतात रिॲक्शन टाइम. रिॲक्शन टाइम कसा वाढवायचा असतो, किती कसली तयारी करण्याची गरज आहे. 100 मीटर मध्ये बऱ्याच लोकांचा यामध्ये लॉस होतो. रिॲक्शन टाइम बऱ्याच वेळा क्लॅप वाजतं, क्लॅपर वाजलं जातं आणि त्यानंतर अर्धा सेकंद आपला तिथे वाया जातो आणि त्यानंतर आपण उठतो, याचा अर्थ आपला रिॲक्शन टाइम चांगला नाही. म्हणजे रिॲक्शन टाइम देखील आपल्याला या पोलीस आणि आर्मीमध्ये चांगला रोल करणार आहे, तरी आपण पुढे अभ्यासू. आणि सर्वात महत्वाचं आणि शेवटचं SRPF मधला पॉवर. आता तुम्ही म्हणाल की SRPF मध्ये तर आलं होतं स्ट्रेंथ, मग आता इकडे पॉवर कसं काय पुन्हा,
स्ट्रेंथ आणि पॉवर जरी वर्ड सारखे सारखे आहेत, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, पॉवर म्हणजे ताकद, पण वापरणं कसं त्याला म्हणतात पॉवर. स्ट्रेंथ जेव्हा स्पीड मध्ये वापरली जाते, थोडक्यात स्ट्रेंथ प्लस स्पीड इज इक्वल टू पॉवर. जेव्हा फॉर एक्झाम्पल गोळाफेक हा इव्हेंट असा आहे की स्ट्रेंथ तुम्हाला वापरायचीच आहे, पण ती एका झटक्यात वापरायची. तुमच्या हातात वजन आहे, ते तुम्हाला जोरात पुश करायचे पुढे, त्या वजनाला ताकद असलेली एका झटक्यात वापरली, याचा अर्थ ते झालं पॉवरचं उदाहरण. मग आता ह्या दोन्ही गोष्टी, एक HRPF आणि SRPF, या दोन्हींचा आपल्या पोलीस आणि आर्मीमध्ये तयारी करत असताना कसा आणि कुठे संबंध येतो हे पुन्हा आता अभ्यासू आपण. जसं आपण SRPF आहे, अगोदर HRPF बघितलं. आता सर्वात महत्वाची गोष्ट मला सर्वांना सांगायची आहे की HRPF मधला जो पहिला मुद्दा होता कार्डिओव्हास्क्युलर एंड्युरन्स किंवा कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स, याचा आपल्याला आता पोलीस आणि आर्मीमध्ये कुठलाही इव्हेंट नाहीये. बरेच लोकांचा गैरसमज अजूनही असा आहे की मला 1600 मीटरची तयारी करायची तर मी रोज 10 किलोमीटर पळायला पाहिजे. 10 किलोमीटर पळणं आणि 1600 मीटर पळणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे याचा कुठेही संबंध नाही. दुसरा मी जो सांगितला होता HRPF मधला मस्क्युलर स्ट्रेंथ. मस्क्युलर स्ट्रेंथ आपल्याला कुठे लागणार आहे, कुठल्या इव्हेंट मध्ये लागणार आहे ते आपण बघूया. मस्क्युलर एंड्युरन्स 1600 मीटर हा जो इव्हेंट आहे, मसल्स मधून आपण पळण्यासाठी, लेग मसल्स माझे सगळे ऍक्टिव्ह आहे, मसल ऍक्टिव्ह जेव्हा 1600 मीटरला आहे, परंतु हे नुसते तेवढे थोड्या वेळासाठी ऍक्टिव्ह न होता 1600 मीटर कमीत कमी 4 ते 4.5 मिनिटांचा हा इव्हेंट आहे. तो जास्तीत जास्त वेळ चालणारा इव्हेंट आहे, म्हणून मसल प्लस एंड्युरन्स, त्याच्यात मस्क्युलर एंड्युरन्स हा भाग आहे. दुसरं, आता याच्यात फक्त मस्क्युलर एंड्युरन्स आपल्याला हा जो आहे तो काम करणारे हेल्थ रिलेटेड फिजिकल फिटनेस मध्ये, आणि दुसरा जो पार्ट आहे फ्लेक्सिबिलिटीचा. टोटल आपण जे बघितले ते 5 प्रकार. मस्क्युलर एंड्युरन्स हा 1600 मध्ये आपण वापरणार आहे. फ्लेक्सिबिलिटी ही प्रत्येक इव्हेंट मध्ये आपल्याला गरजेची, 100 मीटरला गरजेची आहे, गोळाफेकलाही आहे, 1600 मीटरलाही आहे, आणि ओव्हरऑल आपण दैनंदिन जीवन जगत असताना फ्लेक्सिबिलिटी जर चांगली असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी या जगत असताना म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरी मार्क थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो. फ्लेक्सिबिलिटीमुळे तेवढं होऊ शकतं. दुसरं, आता हे जे आपण बघितलं SRPF, स्पीड आहे, ऍजिलिटी आहे, बॅलन्स, कोऑर्डिनेशन, रिॲक्शन टाइम आणि पॉवर. जसं मी सांगितलं, स्पीड आपल्याला वापरायचं आहे. स्पीड कसा कुठे वापरायचा आहे, 100 मीटर इव्हेंटसाठी, पोलीससाठी. ऍजिलिटी आपल्याला आता लगेच असा पर्टिक्युलर त्याचा इव्हेंट नाहीये, परंतु आपल्याला ती फिटनेस असेल, ऍजिलिटी जर आपल्यामध्ये बॉडीमध्ये असेल तर त्याचा नक्कीच आपल्याला हे सर्व इव्हेंट्स करत असताना फायदा होणार आहे. तिसरं बॅलन्स आता तुम्हाला 100 मीटर स्टार्ट आणि गोळाफेक या दोन्हीमध्ये बॅलन्सची गरज आपल्याला भासणार आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन जसं मी सांगितलं 1600लाही आहे, 100 मीटरला आहे. आता इथे आपल्याला कुठल्याही वस्तू हातात घेऊन कुठली ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची नाही आहे. 100 मीटर जे आहे तिथेही आपल्याला हातांचं आणि पायाचं कोऑर्डिनेशन करायचंय. आणि दुसरं 1600 मीटरलाही तसंच आहे. पुढे रिॲक्शन टाइम आपल्याला कुठे कामाला पडणार आहे की 100 मीटरचा स्टार्ट आणि 1600 मीटरचा स्टार्ट. पोलीसमध्ये 100 मीटरही आहे, 1600 मीटरही आहे, आणि आर्मीमध्ये 1600 मीटर. आर्मीमध्ये बराच वेळा गन शॉट वापरला जातो. त्या गनचा शूट झाल्याचा आवाज आणि आपली त्याच्यावरती असलेली प्रतिक्रिया हा तिथे आपल्याला रिॲक्शन टाइम मध्ये फायदा होणार आहे. पॉवरचा पुन्हा एकच इव्हेंट आहे पोलीसमध्ये, फक्त तो आहे शॉर्टकट. हा आपल्याला जसं मी सांगितलं पॉवर स्ट्रेंथ वापरायची, पण ती एक स्पीड मध्ये वापरायची, म्हणून तो जो इव्हेंट जो आला तो आहे पॉवर. आता बघूया आपण ही एक ट्रेनिंग आर्मी आणि पोलीससाठी कसं करायला पाहिजे. आपण महत्वाचा भाग हे तर एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्यासाठी सर्वांसाठी होती. आता हे जरी इव्हेंट्स आहेत, आर्मीमध्ये 1600 आणि पोलीसमध्ये हे जे काही 1600 मीटर, 100 मीटर आणि ऍक्टाचे असणारे इव्हेंट्स, याच्यामध्ये प्रत्येक इव्हेंटला एक विशिष्टरित्या आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाचा आपल्याला जो विषय घ्यायचा आहे आजचा हाच होता की तयारी कशी करायची पोलीस भरतीची आणि आर्मीची, पण फिजिकलच्या संदर्भात. प्रत्येक ट्रेनिंग मध्ये जेव्हा आपण ग्राउंडवर येतो
एक कुठलेही ट्रेनिंग असेल त्याचे काही प्रिन्सिपल्स असतात ज्याला आपण मराठीत तत्त्वे म्हणतो. मग ते अभ्यासाचे असतील, कामाचे असतील, बिझनेस मधले असतील आणि किंवा आपल्या या स्पोर्ट्स फील्ड मधले. हे जे इव्हेंट आहेत हे कुठे ना कुठे स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणून आम्ही स्पोर्ट्स मध्ये जेव्हा शिक्षण देत असतो या स्पोर्ट्स मधलेही काही प्रिन्सिपल्स आहेत. कुठले प्रत्येक त्या ट्रेनिंगचे स्टेप बाय स्टेप आपण कसं जायला हवं त्याचा आता आपण थोडा अभ्यास करणार आहे. प्रिन्सिपल ऑफ ट्रेनिंग आपण ज्याला म्हणतो, प्रिन्सिपल ऑफ ट्रेनिंग जे आर्मीचं किंवा मग पोलीसचं मी दोन्हीचं रिलेशन सांगतो. त्याच्यामध्ये स्पोर्ट आपण एक शब्द घेऊया. स्पोर्ट हा जो शब्द आहे तो स्वतःच सांगतो की ते माझे तत्व कसे असले पाहिजे स्पोर्ट्स मध्ये प्रॅक्टिस करत असताना किंवा सराव करत असताना. बघूया ते कसं. स्पोर्ट हा जोडा SPOR आणि T. ह्या स्पोर्ट नावातच या स्पोर्ट ट्रेनिंगचे काही गुणवैशिष्ट्य आपण ज्याला म्हणून किंवा प्रिन्सिपल तत्व म्हणूया ते लपलेले आहे. ते कसे आपण बघूया. पहिला एस जो आहे तो आहे स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी म्हणजे काय की आता मला 100 मीटरची तयारी करायची. 100 मीटरची तयारी करत असताना जर मी रोजच 10 किलोमीटर रनिंग केली किंवा 5 किलोमीटर रनिंग केली ह्या दोघांचा कुठेही काही संबंध येत नाही. स्पेसिफिसिटी नावातच काय स्पेसिफिक. आपण त्याच 100 मीटरची जर तयारी करायची असेल तर मला स्पीड वाढवणं गरजेचं आहे. तर तो मी फक्त स्पीडचेच इव्हेंट त्या 100 मीटरसाठी करू शकतो आणि त्या स्पीडच्याच इव्हेंटचा केलेल्या इव्हेंटचा मला त्या 100 मीटर पळत असताना फायदा होणार आहे. उगाच मी अजूनही परत मी पुन्हा एकदा सांगतो, बरेच लोक काय करतायत अजूनही की रोजच विनाकारण 5 किलोमीटर 10 किलोमीटर पळत आहेत ज्याचा पोलीस मध्ये कुठलाही एक संबंध येत नाही. कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स आठवत असेल मागे मी अगोदर सांगितलं. कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्सचा इव्हेंटच नाहीये पोलीस आणि आर्मी दोन्हीमध्ये. आता मी आर्मी बद्दल नंतर बोलतो. 1600 मीटर आपल्याला फक्त फिजिकली आर्मी बद्दल 1600 मीटरचा आपण बोलूया नंतर. पहिले या प्रिन्सिपल ऑफ ट्रेनिंग बद्दल समजून घेऊया. मग स्पेसिफिसिटी. पहिला स्पोर्ट्स मधला एस म्हणजे स्पेसिफिसिटी. 100 मीटर मला जर करायचे तर मला फक्त स्पीडचे ड्रिल्स करावे लागतील. स्पीड बद्दलच वर्कआउट करावं लागेल तरच मला त्या 100 मीटरचा फायदा होणार आहे. 100 मीटर मध्ये मी चांगला तयार होऊ शकणार आहे. उगाच मी 10 राऊंड आणि 15 राऊंड मारत बसलो त्याचा आणि 100 मीटरचा कुठलाही काही संबंध नाही. दुसरा इव्हेंट आपण बघूया गोळाफेक. गोळाफेकचा आता मी अगोदरचे जे सांगितले कंपोनंट्स ऑफ फिजिकल फिटनेस HRPF आणि SRPF. तर SRPF मध्ये शेवटचा जो पॉईंट आला होता तो होता पॉवर. मी अगोदरही सांगितलं गोळाफेक हा आहे इव्हेंट पॉवरचा. त्यामध्ये काय करायचंय स्ट्रेंथ प्लस स्पीड. मला ताकद वापरायची पण ती ताकद कशी वापरायची ते एका झटक्यात वापरायची. त्याला एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ असं म्हणतात. स्ट्रेंथ मध्ये पण दोन स्टॅटिक, डायनामिक आणि एक्सप्लोजिव्ह असे 3 प्रकार येतात मस्क्युलर स्ट्रेंथ मध्ये. मग त्या स्ट्रेंथ मधला शेवटचा जो प्रकार आहे एक्सप्लोजिव्ह तो आपल्याला वापरायचा आहे. गोळाफेक मध्ये त्यालाच म्हटलं जातं पॉवर. मग पुढचा जो आता इव्हेंट आहे 100 मीटर झाला, गोळाफेक झाला. आता सर्वात महत्वाचा इव्हेंट 1600 मीटर जो पोलीससाठी आहे आणि आर्मीसाठी आहे. मी आता फक्त एकाच पार्टच्या खाली बोलतोय की स्पेसिफिसिटी. 1600 मीटर साठी काय करणं गरजेचं आहे. 1600 मीटर मध्ये 1600 मीटर जे अंतर आपल्याला कापायचं आहे हे आपल्याला स्पीड देखील ठेवायचं आहे परंतु तो स्पीड आपल्याला जास्त वेळ वापरायचा आहे. म्हणजे अगोदर मी सांगितलं जी कुठली ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडीद्वारे जास्त वेळासाठी होते त्याला आपण एंड्युरन्स असं म्हटलं जातं. मग 1600 मीटर मध्ये काय की स्पीड आहे आणि तो स्पीड जास्त वेळ वापरायचा आहे तो झाला एंड्युरन्स. म्हणजे टोटल कॉन्सेप्ट जी आहे ती आहे स्पीड एंड्युरन्सची कॉन्सेप्ट. मग स्पीड एंड्युरन्स परत स्पेसिफिसिटीकडे येऊया की स्पीड एंड्युरन्स जर मला 1600 साठी पाहिजे तर मी 1600 ची तयारी करण्यासाठी 10 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंग करण्याची गरज कुठेच काही गरज नाही. स्पीडही वाढवायचं आहे. स्पीड साठीचे जे काही इव्हेंट आहे स्पेसिफिसिटी मध्ये ड्रिल्स असतील किंवा त्याच्या काही एक्सरसाइजेस असतील तर त्या स्पीडच्या वेगळ्या एक्सरसाइजेस आणि एंड्युरन्सच्या वेगळ्या एक्सरसाइजेस आणि स्पीड एंड्युरन्स. मग मला पायांद्वारे माझी जर 1600 मीटरला मुवमेंट होणार आहे तर मसल्स माझे तेवढे स्ट्रॉंग असले पाहिजे की ते जास्त वेळ ते कार्य करू शकतील. म्हणजे मस्क्युलर एंड्युरन्स आला. HRPF मधला 3 नंबरचा घटक जो होता मस्क्युलर स्ट्रेंथ नंतरचा मस्क्युलर एंड्युरन्स. मस्क्युलर एंड्युरन्स मला इथे वापरायचा आहे का तर मला स्पीड मध्ये जास्त वेळ माझ्या मसल्सला इन्व्हॉल्व ठेवायचे. स्पीडही पाहिजे का तर मला
लवकरात लवकर 1600 मीटर फिनिश करायचंय. दुसरं, मसल्स मधून ताकदही मला पाहिजे. मसल्स मध्ये तेवढी जर माझ्या प्रॉपर ताकद नसेल तर मी स्पीड वाढवू शकणार नाही, आणि स्पीड जर वाढवू शकलो नाही तर नुसती स्ट्रेंथ असून उपयोग नाही. मग हे दोन्हींचं मिळून जे तयार होतं तो स्पीड एंड्युरन्स, हा आपल्याला 1600 मीटरला तयारी करायची आहे. स्पेसिफिसिटी पुन्हा सांगतो, स्पेसिफिसिटी बद्दलच मी बोलतोय 1600 मीटरचं. मस्क्युलरची स्ट्रेंथ आपल्याला वाढवायची आहे. स्ट्रेंथ नंतर मस्क्युलर एंड्युरन्स आपला असायला पाहिजे. त्याच्याच सोबत आपल्याला जो वाढवायचा तो स्पीड, मस्क्युलर स्ट्रेंथ, मस्क्युलर एंड्युरन्स आणि तिसरा पार्ट हा जो आहे स्पीड. हे तिघही मिळून जो तयार होतो तो 1600 साठी तो व्यक्ती तयार होतो. हे तिन्ही घटक ज्याचे वाढलेले आहे बॉडीत तोच तो 1600 इव्हेंट करू शकेल. मग उगाच स्पेसिफिसिटी जसं मी बोललो 1600 मीटर साठी 10 किलोमीटर रनिंग करण्याची गरज काहीच नाही. अजून एक गोष्ट आता मला बोलता आठवली म्हणून सांगतो की बऱ्याच अजूनही लोकांना असा गैरसमज आहे की जास्त बॉडी मधून माझा घाम निघाला म्हणजे माझा फॅट लॉस होतो. असा हा बऱ्याच लोकांचा आजही गैरसमज आहे. असं जर आपल्याला कोणाला वाटत असेल तर नक्की तो गैरसमज लगेचच काढून टाका. घाम जास्त निघणं आणि फॅट लॉस होणं हा थोड्याफार प्रमाणात एकमेकाशी संबंध आहे. परंतु मी बऱ्याच वेळा बघितले की काही आता नवीनच एक ट्रेंड आलाय की रेनकोट घालून काही लोक पळत आहेत. रेनकोट घालूनच एकाला विचारलं की रेनकोट हा का घातलाय म्हणून आणि का त्याचा फायदा काय म्हणून, तर त्याने मला असं उत्तर दिलं की जास्त घाम निघणार याच्याने आणि फॅट लॉस माझा लवकर होणार. तर तसं नाहीये. मी त्यालाही पूर्ण कॉन्सेप्ट समजवली की असा प्रकार कधीही नसतो. जर तुला फॅट लॉस करायचं आहे तर त्यासाठी तुला एंड्युरन्स ऍक्टिव्हिटी सगळ्या करणं गरजेचं आहे, स्पीड ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे, तेव्हा तुझं जाऊन फॅट लॉस होणार आहे. सर्वात पहिला सोर्स काय आहे आपल्याला एनर्जी पुरवण्यासाठी? बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स. जोपर्यंत माझ्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट शिल्लक आहेत ते मला एनर्जी पुरवत राहणार आहे, माझी ऍक्टिव्हिटी चालू राहणार आहे. माझी ऍक्टिव्हिटी चालूच आहे, माझ्या बॉडीमध्ये जे काही स्टोअर कार्ब्स होते ते कार्ब्स पूर्ण संपले माझ्या बॉडीमध्ये, तेव्हा मग जाऊन कुठे फॅट मला एनर्जी पुरवणार. सेकंड सोर्स तो जो आहे तो बॉडीतला फॅट आहे. फॅट लॉस मग तिथून सुरुवात होते जेव्हा माझ्या बॉडीमध्ये स्टोअर केलेलं कार्बोहायड्रेट जेव्हा संपतं तेव्हा माझा सेकंड सोर्स चालू होतो हा फॅटचा. तिथून खरं फॅट लॉस होतं. आणि मग ते रेनकोटचं उदाहरण, रेनकोट घालून फक्त घाम येणारे, तुम्हाला स्वेटिंग होणारे, पाण्याचं प्रमाण जास्त होणार आहे. मग याच्याने होतं काय की यामुळे होणारे तुमचं शरीरातलं टोटल जे शरीरातलं आपल्या पाण्याचं प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होते. त्यामुळे आपल्याला होणार डिहायड्रेशन. या डिहायड्रेशनमुळे आपल्याला पुढे जाऊन डिझीनेस म्हणजे चक्कर आल्यासारखं किंवा विकनेस जाणवणार. आणि हा विकनेस आपण पूर्ण दिवसभर आपल्या त्याच्या दैनंदिन जीवनावर किंवा दैनंदिन कामांवर अफेक्ट करणार आहे आपल्याला. त्यामुळे असं काही कृपा करू नका. वॉटर लॉस फक्त त्याच्यातून होणार आहे, फॅट लॉस त्याच्यातून होणार नाही. वॉटर लॉस करू नका. बॉडीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे कोणी फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहेत लोक, मी जनरल लोकांबद्दल पण बोलतो की त्यांनी प्रत्येकाने पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त आपल्या बॉडीमध्ये बॉडी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. डिहायड्रेशन झालं तर अजून उगाच आपण अनावश्यक आजारांना निमंत्रण देतो हे लक्षात ठेवा. स्पेसिफिसिटी, आता सगळ्या इव्हेंटबद्दल बोललो मी. 100 मीटर बोललो, 1600 मीटर बोललो, गोळाफेक बोललो आणि 3 इव्हेंट आणि 1600 मीटर तर आर्मी बद्दल म्हणजे दोन्ही त्यात कव्हर होतात. स्पेसिफिसिटी नंतर जो पुढचा आहे एस नंतरचा पी स्पोर्ट्स मधला तो आहे प्रोग्रेशन. आता काय की नवीन आपण तयारी सुरू केली ग्राउंड वरती. पहिल्या दिवशी मी सुरुवात केल्यानंतर 400 मीटरच्या ट्रॅकला 1 किंवा 2 राऊंड नंतर मला फार थकवा जाणवला म्हणून मी थांबलो. का तर माझा पहिला दिवस होता, माझी अजून तयारी नाहीये, त्यामुळे मी थकलोय. लगेच 2 राऊंड नंतर मी थांबलो. परंतु कालांतराने आपलं ट्रेनिंग एज वाढत जाते. ट्रेनिंग आपलं 2 आठवडे, 3 आठवडे, 4 आठवडे, 5 आठवडे झाल्यानंतर जे आपल्याला अजून रिझल्ट गरजेचा म्हणजे रिझल्ट जर हवा असेल तर हे प्रोग्रेशन करणं गरजेचं आहे. 2 राऊंड झाले, हळूहळू 3 राऊंडवर जाणार किंवा 4 राऊंडवर जाणार. तसंच प्रत्येक इव्हेंटच्या बद्दल 100 मीटर असेल, स्प्रिंट असेल, रिपिटेशन्स आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. प्रोग्रेशन जेव्हा आपण करतोय, मी पहिले 100 मीटर एकदा पळालो की सेकंड म्हणजे पहिला जर माझा टाइम 12 सेकंद येत होता तर दुसऱ्या स्प्रिंटचा लगेच माझा 14 सेकंद, 2 सेकंद माझा टाइम वाढत होता. परंतु प्रोग्रेशन आपण जेव्हा करतोय 2 स्प्रिंटचे रिपिटेशन्स वाढत आहेत तर मग कालांतराने आपल्याला हा टाइम आपोआपच कमी झालेला दिसेल. प्रोग्रेशन. थर्ड पार्ट ओ स्टँड्स फॉर ओव्हरलोड.
ओव्हरलोड म्हणजे काय, प्रोग्रेशन सारखंच. आता हे दोन्ही जरा सिमिलर वाटतील आपल्याला बोलताना, पण पुढेही त्याच्यात अजून काही प्रकार आहेत ते आपण बघूया. ओव्हरलोड काय की आता जिमचं मी उदाहरण सांगतो. पहिल्या दिवशी मी 5 किलोचं डंबेल मारत होतो, रिपिटेशन्स करत होतो 5 किलोच्या डंबेल्सने. रोज केलं, 8 दिवस केलं, 10 दिवस केलं, 15 दिवस केलं. 15व्या दिवशी मला ते 5 किलोचं डंबेल मला काही वाटतच नाही की मी काहीतरी वर्कआउट करतोय म्हणून. मग मी त्याच्यात वजन वाढवतोय. सोपं उदाहरण लक्षात घ्या. 5 किलोचं डंबेल्स मी बाजूला ठेवला, त्याच्यानंतर 7.5 किंवा 10 किलोचा घेतला आणि मग मी रिपिटेशन्स करायला लागलो. 5 किलोच्या डंबेल्स घेऊन मी 25 रिपिटेशन्स करत होतो आणि 7.5 किंवा 10 किलोचं डंबेल घेतल्यानंतर मी डायरेक्टच 12 किंवा 15 वर आलो. झालं काय की मी ओव्हरलोड माझा जो आहे एक्सरसाइजचा तो मी वाढवला. हे सोपं उदाहरण म्हणून सांगितलं. आता ओव्हरलोड मध्ये कसं वाढवायचं ओव्हरलोड, आता पोलीससाठी कसं त्याचं प्रमाण वाढवायचंय आणि आर्मीचा 1600 मीटर आणि पोलीसचे तिन्ही इव्हेंट बद्दल बोलतो. प्रोग्रेशन ओव्हरलोडच्या अंडर पुन्हा काही प्रिन्सिपल्स येतात. ओव्हरलोड करायचं आहे पण मग का त्याच्यात तर FITT प्रिन्सिपल, FITT प्रिन्सिपल. आता जसं मी स्पोर्टचं वर्गीकरण करतोय तसंच ओव्हरलोड पर्यंत आपण आलो. ओव्हरलोड मध्ये पुन्हा ओव्हरलोड कसा करायचा, कुठल्या इव्हेंटसाठी काय करायचं ते त्याच्यासाठी पुढचं जे प्रिन्सिपल आहे FITT. आता FITT मधला पहिला जो F आहे तो F आहे फ्रिक्वेन्सी. F फॉर फ्रिक्वेन्सी. जसं मी आता 100 मीटरचं उदाहरण दिलं किंवा सर्वात सोपं त्याच्या मागे जाऊन पुन्हा एकदा आपण जिम मधलं उदाहरण घेऊया. फ्रिक्वेन्सी काय की रिपिटेशन्स वाढवणं. पहिल्या दिवशी मी वेट कमी घेतलेलं होतं 5 किलोचं, त्यामध्ये मी 25 रिपिटेशन्स करत होतो. 10 किलोचा जेव्हा मी घेतोय डंबेल त्यावर ते घेतल्यानंतर मी 15 पर्यंत आलो. मी जर 5 किलोने 25 करू शकत होतो तर 10 ने मला करण्यासाठी हळूहळू ती फ्रिक्वेन्सी वाढवावी लागणार आहे. तर ते झालं पहिलं प्रिन्सिपल फ्रिक्वेन्सी. किंवा 100 मीटर हाऊ ऑफन म्हणजे किती वेळा, फ्रिक्वेन्सी कशी की किती फास्ट. 100 मीटर मला पहिल्या एक स्प्रिंट मारल्यानंतरच मी थकत होतो. हे 4-5 स्प्रिंट मारणं म्हणजे ती झाली फ्रिक्वेन्सी. मग आपल्याला पहिलं प्रिन्सिपल काय FITT मध्ये फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. 1600 मीटरलाही तेच. आपण पहिल्या आठवड्यातून एकदाच पळत होतो. सुरुवातीला एकदा पळत होतो जेव्हा फिटनेस कमी होता. फिटनेस लेवल जशी माझे वाढते त्यानंतर मी आठवड्यातून 2दा सुरू केलं आणि याचा अर्थ तिथे आपण फ्रिक्वेन्सी वाढवली. दुसरं इंटेन्सिटी FITT. दुसरा I जो आहे तो आहे इंटेन्सिटी. आता पहिलं होतं फ्रिक्वेन्सी, दुसरं आहे इंटेन्सिटी. आपल्यावर आहे की आपल्याला फ्रिक्वेन्सी वाढवायची की इंटेन्सिटी वाढवायची. इंटेन्सिटी म्हणजे काय किलो. इंटेन्सिटी डंबेलचं पुन्हा उदाहरण घेऊया. जर मी लोड वाढवतोय याचा अर्थ मी इंटेन्सिटी वाढवली आहे. इंटेन्सिटी वाढवलेली असताना मला रिपिटेशन्स कमी करणं गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी रिपिटेशन्स कमी, जेव्हा मला लोड कमी होतोय तेव्हा इंटेन्सिटी माझी कमी होते आणि मग फ्रिक्वेन्सी वाढते, म्हणजे नंबर ऑफ रिपिटेशन्स आपले वाढत आहेत. त्याला म्हणतात इंटेन्सिटी. मग इंटेन्सिटी आता आपल्या पोलीसच्या किंवा आर्मीच्या इव्हेंटमध्ये इंटेन्सिटी कशी आपण वाढवणार. जसं गोळाफेकची इंटेन्सिटी जर मला वाढवायची असेल, फ्रिक्वेन्सी किंवा इंटेन्सिटी, तर मला रिपिटेशन्स जास्त करणं गरजेचं आहे. आज मी गोळाफेकच्या ज्या काही शोल्डर एक्सरसाइज, शोल्डर स्ट्रेंथ किंवा बॅक स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ज्या एक्सरसाइजेस करतोय त्या एक्सरसाइजेस मध्ये मला एकतर रिपिटेशन जास्त करावे लागणार आहेत किंवा मग ओव्हरलोड म्हणजे जसं आपण इंटेन्सिटी वाढवणं ज्याला म्हणतो ते झालं इंटेन्सिटी. त्यानंतर टाइम, तिसरा जो FIT टाइम. हे FIT आपण कुठल्या हेडच्या अंडर बोलतोय, ओव्हरलोडच्या अंडर बोलतोय. मग पहिलं जे होतं फ्रिक्वेन्सी आपण वाढवली ओव्हरलोड जर करायचं. फ्रिक्वेन्सी म्हणजे 100 मीटरची एकच स्प्रिंट मारत होतो तिथे आपण 3 किंवा 4 मारतोय. दुसरं फ्रिक्वेन्सी पुन्हा तेच इंटेन्सिटी काय की वजन वाढवलं. वेट ट्रेनिंग जर करत असेल तर वजन वाढवलं आणि 100 मीटर जर करत असेल तर इंटेन्सिटी वाढवायची म्हणजे काय की 100 पेक्षा थोडंसं जास्त पळालो किंवा मग नंबर ऑफ रिपिटेशन्स आपण जास्त केले. तिसरं आलं टाइम.
टाइम जर स्पीड 100 मीटरसाठी जर आपण काम करतोय तर आपल्याला स्पीडवर काम करण्यात गरजेचं आहे. पहिले मी स्पीडच्या ज्या ड्रिल्स होत्या त्या मी 2-5 मिनिट करत होतो आणि संपवत होतो. 2-5 मिनिट केल्यानंतर माझं पूर्ण शरीर थकल्यानंतर मी ते करणं सोडत होतो. आपल्याला जर ओव्हरलोड करायचं आहे किंवा आपल्याला ट्रेनिंग मध्ये जर डिफिकल्टी लेवल वाढवायची तर आपल्याला इकडे टाइम वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त रिझल्ट मिळेल. बॉडी आपले मसल्स बॉडी तेवढी प्रिपेअर होईल आणि त्या टाइम वाढवल्याने आपल्याला नक्की हा रिझल्ट मिळेल. असून शेवटचा जो आहे टाइम FITT मधला शेवटचा जो टी आहे तो आहे टाइम. आता एक्सरसाइजेस करतोय, पुन्हा मागाचा तो प्रश्न आला. एक्सरसाइज तर मी करतोय पण मी त्या कुठल्या करायला हव्या आणि कशा प्रकारे करायला हव्या याचा तो टी म्हणजे हा टाइम. 100 मीटरला मी 100 मीटरच्या स्पीडच्या ड्रिल्सच करायला हवा. शॉर्टकटसाठी जेव्हा मी वर्क करतोय तर पॉवरच्याच ड्रिल्स आपण करणं गरजेचं आहे. पॉवर अगोदर सांगितलं, स्ट्रेंथ द स्पीड म्हणजे पॉवर, तो टाइम हा टी म्हणजे तो टाइम. त्यानंतर स्पोर्ट्स मधलं पुन्हा इकडे जाऊया. आर्स हा म्हणजे रिव्हर्सिबिलिटी. प्रत्येक ट्रेनिंग मध्ये प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक खेळाडूला किंवा प्रत्येक तयारी करणाऱ्या मुलाला कुठेतरी हा पार्ट रिव्हर्सिबिलिटी जाणवतो काही कालांतराने. जेव्हा मी जॉईन करतो पहिला दिवस माझा होता, मी 1600 मीटर पळालो, माझा 8 मिनिट टायमिंग होता. दुसऱ्याच आठवड्यात माझा पटकन 2 मिनिट कमी झाला. तिसऱ्याच आठवड्यात अजून 1 मिनिट कमी झाला, म्हणजे मी 8 वरून 3 आठवड्यात 5 मिनिट वर येतो. परंतु 5 मिनिटच्या खाली मला 1 सेकंद सुद्धा कमी करणं फार अवघड होऊन बसतं. ते रिव्हर्सिबिलिटी त्याच्या पाठीमागे अनेक कारण आहेत. मी खूप ट्रेनिंग घेतली, ट्रेनिंग पूर्ण ट्रेन झालोय, परंतु अचानकच मध्येच मला काहीतरी इंजुरीजचा सामना करावा लागला, इंजुरीजला सामोरं जावं लागलं. त्या आपला जो ग्राफ आहे परफॉर्मन्सचा तो खाली येणं म्हणजे ती आहे रिव्हर्सिबिलिटी. मग याच्यात इंजुरीजमुळे पण येतो, मानसिक तणावामुळे पण येतो आणि आपण रोजच्या ज्या ट्रेनिंगमध्ये काही छोट्या छोट्या कळत न कळत काही चुका होत असतील आपल्याकडून, त्या छोट्या छोट्या चुकांमुळे सुद्धा हा रिव्हर्सिबिलिटी पार्ट येऊ शकतो. याच्यावर जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण जसं की टेस्ट, मला टेस्ट करायचं आहे स्वतःला की माझा परफॉर्मन्स लेवल काय आहे काय नाही. माझा पहिल्या दिवशी जो होता तो अजून माझा तसाच आहे का नाही, टिकतोय का नाही, या मी वारंवार तपासलं पाहिजे. आणि शेवटचा जो आहे स्पोर्ट्स मधला हा टी तो आहे टेडियम. टेडियम म्हणजे काय की थोडक्यात बोर्डम. मी रोज एकच ऍक्टिव्हिटी करतोय. 100 मीटरसाठी त्याच पर्टिक्युलर एक्सरसाइजेस आहेत, 1600 ला त्याच रोज तेच करायचंय किंवा ऍक्टिव्हिटी तीच होती. माझा ग्राउंडचा टाइम फिक्स आहे. मी रोज 7 वाजता ग्राउंडवर जातोय. माझे समोर शिक्षक उभे आहे, ते रोज मला सांगताय ज्यादा राऊंड बोलून या. त्यानंतर आलो मी 100 मीटर 4 वेळा 100 मीटर पळा, 5 वेळा गोळा फेका. हे झालं माझं पोलीसच्या संदर्भात. रोजचं जर माझं ट्रेनिंग हेच असेल तर हा शेवटचा जो पार्ट आहे टेडियम किंवा बोर्डम आपण ज्याला म्हणतो, तो बोर्डम एक प्रकार आपल्यामध्ये आपोआपच कळत न कळत येतो. मग आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो, रोजचं तेच आयुष्य आहे. सकाळी जायचं, 10 राऊंड पळायचे, 4 वेळा 100 पळायचं, 5 वेळा गोळा फेकायचं, घरी जायचं. ह्या ट्रेनिंग शेड्यूलमध्ये कुठेतरी याच्यामध्ये नॉवेल्टी असली पाहिजे. मला करायचा उद्देश तरी माझा 100 मीटर मध्ये स्पीड वाढवण्याचाच एक उद्देश आहे, परंतु त्या स्पीडच्या रिलेटेड ज्या ज्या काही ड्रिल्स असतील किंवा ज्या ज्या एक्सरसाइजेस असतील त्या माझ्या दररोज चेंज झालेल्या पाहिजे, जेणेकरून मला त्या एक्सरसाइज करून कंटाळा येणार नाही आणि मला परत दुसऱ्या दिवशी 100 मीटर पळण्याची तेवढीच इच्छा निर्माण होईल जेवढी आजच्या दिवशी होती. तसंच 1600चं पण आणि गोळाफेकचं पण. या आहेत अगदी बेसिक कॉन्सेप्ट. त्यामुळे म्हणून मी पहिल्यांदा पण सांगितलं की तुम्ही प्रॉपर कोच करून जर ट्रेनिंग घेत असाल तर ह्या पद्धतीनेच तुम्ही ट्रेन व्हाल आणि ह्या पद्धतीने गेल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट हा मिळणार आहे. आता अजून एक गोष्ट की पोलीस भरतीचे जे इव्हेंट आहेत 100 मीटर गोळाफेक आणि 1600 मीटर, बरेच लोक मला विचारत असतात की जे हे इव्हेंट आहेत हे आम्ही बघितले पण तुम्ही बघितले असेल किंवा मी स्वतः बघितले की पहिल्या दिवशी आल्यानंतर इव्हेंट सुरू करतात.
बरेच लोक मी बघितलेले आहेत, तुम्ही बघितलेले असणारच. परंतु आता मला सांगा, पहिल्या दिवशी मी आता माझं ट्रेनिंग एज 0 आहे. ट्रेनिंग मी याच्यावर केलेली नाहीये, कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज केली नाही आणि मी पहिल्या दिवशी आलो आणि 1600 मीटर पळलो. हे योग्य आहे का? हे 1600 मीटर पळण्यासाठी जसं आता आपण इतक्या वेळ ऐकलं की स्पीड प्लस एंड्युरन्स असणं गरजेचं आहे. तर मी 1600 मीटर जर माझी बॉडी जर मला 1600 मीटर साठी तयार करायची असेल तर मला पहिले माझ्या बॉडीमध्ये स्पीड वाढवणं गरजेचं आहे. स्ट्रेंथ, स्पीड आणि एंड्युरन्स वाढवणं गरजेचं आहे. मस्क्युलर स्ट्रेंथ 1600 मीटर साठी कामं पडणार आहे, त्यासाठी मस्क्युलर स्ट्रेंथ. म्हणून कमीत कमी पहिले 3 महिने मला सर्वांना सांगणे की पहिले 3 महिने तुम्ही स्किल पार्टकडे जाऊ नका. जसं HRPF होतं ते हेल्थ रिलेटेड होतं, ते आपण अगदी पहिल्या दिवसापासून फॉलो करणं गरजेचंच आहे किंवा केलंच पाहिजे. दुसरा जो स्किल पार्ट होता SRPF स्किल रिलेटेड फिजिकल फिटनेस, हे कमीत कमी पोलीस किंवा आर्मीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी पहिले 3 महिने करू नका. पहिले 3 महिने आपण फक्त फिजिकल फिटनेसवरच भर द्या. जे आपण हे सगळे काही घटक बघितले, मस्क्युलर स्ट्रेंथ असेल, मस्क्युलर एंड्युरन्स असेल, पॉवर असेल, स्टॅबिलिटी, एजिलिटी असेल, कोऑर्डिनेशन असेल, बॅलन्स असेल, ह्या सर्व घटकांचा जेव्हा विकास होईल आपल्या बॉडीमध्ये, त्यानंतरच आपली बॉडी स्किल पार्टकडे जाण्यासाठी योग्य आहे असं आपण समजावं आणि त्यानंतरच जावं. नाही तर मग आपल्याला 100% नक्कीच इंजुरीजचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आजही जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली बॉडी पूर्ण तयार नाहीये ना आपण रोज स्प्रिंट मारतोय, 100 मीटर रोज पळतोय, तर आजच ते सोडून द्या. इंजुरी प्रिव्हेन्शन हा पार्ट सर्वात मोठा आहे. पोलीस किंवा आर्मीची तयारी करत असताना तुम्ही फार जास्त प्रमाणात तयारी केली आणि तुम्हाला 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी तुमचं फिजिकल आहे, त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या अगोदरच 8-10 दिवस अगोदर तुम्हाला जर इंजुरी एखादी झाली किंवा तिचा सामना करावा लागला, तर तुम्ही इथून पाठीमागे केलेली जी काही मेहनत आहे, वर्ष 2 वर्ष, ती पूर्णपणे वाया जाणार आहे. म्हणून तुम्हाला जर इंजुरी पासून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला हे सर्व घटक पहिले तयार करून घ्यावे लागतील. जसं मी सांगितलं, कार्डिओव्हास्क्युलर एंड्युरन्स, मस्क्युलर स्ट्रेंथ, स्पीड, एजिलिटी, जे काय आहे ते सगळे हे प्रकार पहिले कव्हर करा आणि त्यानंतर पोलीस भरतीच्या स्किल पार्टकडे जा. म्हणजे 100 मीटर पळा, शॉर्टकटचे काही स्किल्स आहेत ते शिका, 1600 मीटरचे आहेत ते शिका. धन्यवाद. अजून जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या फेसबुकवरती किंवा व्हॉट्सअप नंबर आहे, बोर्डवर एक समोर लिहिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता किंवा लाईव्ह सेशनमध्ये असे आता इथून पुढे बरेच लाईव्ह सेशन होणार आहेत. आम्ही यूट्यूब चॅनल अशोमत करिअर अकॅडमी नावाने यूट्यूब चॅनल सुरू करतोय, ज्यामध्ये आम्ही कुठल्या इव्हेंटची कधी तयारी करायची, कशी तयारी करायची, त्या इव्हेंटसाठी अजून काय काय ड्रिल्स आहेत किंवा एक्सरसाइजेस आहेत, या सर्व आम्ही त्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्या सर्व एक्सरसाइज जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचं अशोमत करिअर अकॅडमी नावाने यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढचे नवीन नवीन जे काही व्हिडिओज येत राहतील त्या तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.